मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्या किचनमध्ये ज्वारीचं पीठ आणि मेथी असं खमंग थालीपीठ दाखवणार आहे तुम्हाला. हे थालीपीठ कोणालाही बाधणार नाही, पचायला अतिशय सोपं, झटपट होणारं, नाश्त्याचा प्रकार. नाश्त्याला करा, जेवणाला करा, कसंही करा, झटपट होणारं आणि विशेषतः न बाधणारं. कारण भाजणीचं थालीपीठ खाल्लं की बऱ्याच जणांना घशाशी येतं, पित्त होतं. त्याच्यामुळे हा त्याला पर्याय, उत्तम पर्याय आहे आणि करायलाही सोपं आहे. त्याच्यासाठी आता मी घेतलेलं साहित्य दाखवते तुम्हाला. हे मी प्रथम 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर हा चिरलेला कांदा घेतला आहे व्यवस्थित, म्हणजे त्याच्यात कांदा थोडा जास्त घालायचा, म्हणजे खुसखुशीत होतो. कांदा, कोथिंबीर भरपूर घालायची, जिऱ्याची पावडर, धन्याची पावडर, नंतर ही मेथी बारीक चिरून घेतलेली आहे, मीठ, तेल, नंतर लाल तिखट, हिंग, हळद, एवढं याचं साहित्य आहे. आता आपण प्रथम काय करणार आहोत, तर हे ज्वारीचं पीठ घेणार आहोत. आपल्याला ज्या मानानं थालीपीठ हवी असतील त्या मानानं पीठ घ्यायचं. साधारण एका भाकरीचं पीठ घेतलं की एक थालीपीठ होतं असा अंदाज. ही धन्याची पावडर घातली आहे, ही जिऱ्याची पावडर घातली आहे, चवीप्रमाणे मीठ, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार किती हवं असेल तसं. हे तिखट दिसलं लाल तरी तिखट नाही आहे, काश्मीरी तिखट आहे ते, बेडगी मिरचीचं. हळद आणि हिंग, चिमूटभर हिंग, हे बाधतही नाही. त्यानंतर हा मेथीचा पाला, ही भरपूर कोथिंबीर आणि हा बारीक चिरलेला कांदा. वाटलं तर आलं लसूण पेस्ट टाकली तरीही चालते, तीही चांगली लागते, पण आज मी नाही घातली आहे, फक्त कांदाच घातला आहे, पण घातली तरी चांगली लागते. तर हे पीठ आपण एकजीव करून घ्यायचं. आणि हे पीठ मी कोमट पाणी, गार पाण्यानंच भिजवणार आहे. कोमट पाण्यानं भिजवलं तरी चालेल, पण आपल्याला थालीपीठ खुसखुशीत व्हायला हवं आहे. मग गरम पाण्याने वगैरे घेतलं की त्याला चिकटपणा जास्त येतो, म्हणून मी गरम पाणी न घेता गार पाण्यानंच भिजवणार आहे, म्हणजे ते थालीपीठ आपलं खुसखुशीत होईल. हे बघा, असं आता मी सगळीकडे सगळे मसाले लावून घेऊन आता मी पीठ मळून घेते. आपण जसं नेहमी भाकरीचं पीठ मळतो तसं पीठ मळून घेते. आपल्याला 200 मिली पाणी लागेल. तसं भाकरीला जेवढं पाणी लागतं तेवढं ह्याला लागणार. पण हे छान खमंग आणि खुसखुशीत असं थालीपीठ होतं. कांदा फक्त भरपूर घालायचा, कांदा पण नाही, पाला पण भरपूर घालायचा, वासही छान येतो. आपण पिठाचा गोळा मळून घेतला. आता आपण हा 10 मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण थालीपीठं थापून घेणार आहोत आणि खमंग भाजून काढायची. दही, लोणी कशाची, म्हणजे जशी आवडेल तशी, किंवा मऊ भाताबरोबर चालतं, असंच खायला चालतं, खोबरं थालीपीठ चालतं, ज्याला ज्याला जसं आवडेल तसं ज्याने त्याने खावं. पण असे बरेच प्रकार ह्याला लावायला चालतात, कोणतंही काही चालतं, तूपसुद्धा चालतं ज्याला आवडेल त्याला. तसं आता मी तुम्हाला थोड्या वेळानं थालीपीठ लावून दाखवते. असं आपण थालीपीठ थापण्यासाठी एक रुमाल मी आता घेतला आहे बघा, ओला करून घेतला. हा थालीपीठांचाच रुमाल आहे, तो असा ओला, पूर्ण ओला करून घ्यायचा. परत त्याच्यावर पाणीही मारायचं असं. आणि हे आपलं पीठ, तयार पीठ आहे हे बघा. याचं आपण आता थालीपीठ लावायचं. इकडे मी तवा गरम होत ठेवला आहे, त्याला तेलही थोडं लावून ठेवलं आहे. आता आपण थालीपीठ करूया. हे बघा, आपल्याला लहान मोठं कसं हवं असेल त्या मानानं घ्यायचं पीठ. तर आपण हे लिपायचं, थालीपीठ लिपायचं, थालीपीठ थापायचं, असं वेगवेगळ्या प्रकारानं प्रत्येकजण म्हणत असतो. असं पाण्याचा हात घेऊन थालीपीठ अति पातळ करायचं नाही, ते थोडं जाडसरच चांगलं लागतं खायला, खुसखुशीत होतं, म्हणून जाडसरच ठेवायचं. किती कलर पण सुंदर दिसतोय बघा. कांदा मात्र भरपूर घालायचा, म्हणजे ते खुसखुशीत होतं. हे मी फार मोठं करणार नाही आहे,
एवढंच ठेवणार आहे. आणि थालीपीठाला आपण होल पाडायचं असतं, म्हणजे सगळीकडून ते थालीपीठ व्यवस्थित भाजलं जातं. तेल या होलमधून सोडलं की थालीपीठ आपलं व्यवस्थित सगळीकडे भाजलं जातं. आता आपण हे थालीपीठ तव्यावर टाकणार आहोत. हे बघा असं टाकायचं. असा फडकं टाकायचं आणि वर सोडवून घ्यायचं. पण आता माझं पटकन ते सुटलं, नाही तर तसं टाकायचं आणि सोडवून घ्यायचं. तसंही केलं तरी चालतं. आता हे बघा तेलही आपल्याला कमी लागतं या थालीपीठाला. अति तेल लावायला लागत नाही. पुन्हा पाणी लावून घ्यायचं फडक्याला. परत पीठ घेऊन थोडं सैल असलं पीठ तरी पण ह्याला चालतं, म्हणजे व्यवस्थित ते उकळतं, काही प्रश्न नाही. पानावर किंवा प्लॅस्टिकवर थापण्यापेक्षा हा उत्तम पर्याय आहे. परत धुवून ठेवायचा व्यवस्थित फडका आपला, की नेहमी आपल्याला वापरता येतं. आपण हे परतून घेणार आहोत. छान उलटं सुलटं करून खमंग करून घ्यायचं. छान असं खमंग असं थालीपीठ आपलं झालंय. दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं. वासही छान येतोय. मेथीचा पाला वगैरे असल्यामुळे वास सुंदर येतोय. आणि आपलं थालीपीठ आता खमंग तयार आहे. तर ते मी एका जाळीवर काढून घेणार आहे आणि मग दुसरं तव्यावर टाकणार आहे. तर हे आपलं थालीपीठ आता आपण जाळीवर काढून घेतलं आहे. आता दुसरं टाकणार आहोत तव्यावर. त्यासाठी तव्याला तेल लावून घ्यायचं. खूप कमी तेल लागतं आणि ज्वारीचं असल्यामुळे पचायला एकदम सोपं. नाश्ता जेवण कशालाही चालतं आहे. हे असा पंचा असा उचलायचा आणि टाकायचं वर. असं टाकलं तरी चालतं आहे किंवा कसाही टाकलात तरी चालतं आहे. तर पुन्हा थोडं थोडं तेल लावायचं. हे बघा अक्षरशः एक एक थेंब तेल घालून चालतं आहे. भाजणीच्याला तेल पण जास्त लागतं आणि विशेषतः म्हणजे ते सगळं भाजलेलं असल्यामुळे बाधायची शक्यता असते. तेही दाखवणार आहे तुम्हाला करून. ते खमंग लागतं, छान लागतं. मऊ भाताशी वगैरे करून खायचं. मी परवा भाज्या आणि तुम्हाला दाखवलीच आहे, तर थालीपीठही दाखवणार आहे. हे बघा आपलं सुंदर थालीपीठ खमंग असं तयार आहे. असं हे आपलं ज्वारीच्या पिठाचं खमंग थालीपीठ मेथी घालून केलेलं खाण्यासाठी तयार आहे. आता याच्याबरोबर आपण दही ठेवलं आहे, फोडणीची मिरची ठेवली आहे. वाटलं तर लोणी घेऊ शकता, लोणचं घेऊ शकता, जे जे कोणाला काही आवडेल. लसूण चटणी घेऊ शकता, जे आवडेल ते घ्यावं आणि हे थालीपीठ मस्तपैकी एन्जॉय करावं. बरोबर चहा चालू शकतो, जेवणाबरोबर चालू शकतो, असं हे थालीपीठ आपलं तयार आहे. हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा कसा केला आहे तो. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.